मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि मनसे यांच्या युतीच्या हालचालींना आता वेग आलाय। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीनिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीमध्ये आहेत। राज ठाकरे यांची आज रात्री 11 नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत एक बैठक होणार आहे। अमित शहांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला राज ठाकरेंसह देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि स्वतः अमित शहा उपस्थित असणार आहेत। आणि याच संदर्भात अधिक अपडेट देतील आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, 11 वाजल्यानंतर ही बैठक होतीये, काय ताजे अपडेट्स मिळतात? अश्विन, आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आत्ताच राज ठाकरे, आपण पाहिलं असेल आपल्या दृश्यांच्या मार्फत की राज ठाकरे हे नवी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांचा ताफा हा आता मुख्य दिल्लीच्या दिशेने, मध्य दिल्लीच्या दिशेने चाललेला आहे, ज्या ठिकाणी अमित शहा यांचं घर आहे कृष्ण मेनन मार्गावर। आणि अमित शहा यांच्या घरी राज ठाकरे यांची बैठक होऊ शकते। ती बैठक स्वाभाविक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा NDA मध्ये घटक पक्ष म्हणून सहभाग करून घेण्याबाबत असू शकते। राज ठाकरेंनी दक्षिण मुंबई आणि ठाण्यातील लोकसभेच्या जागा सुद्धा मनसेला दिल्या जाऊ शकतात असंही कळतंय। आणि राज ठाकरेंना जे निमंत्रण देण्यात आलेले आहे ते अमित शहा, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि JP नड्डा हे दिल्लीत असताना त्यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे। त्यानुसार आपल्याला जी माहिती मिळाली मुंबईहून आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत की राज ठाकरे हे मुंबईहून एअरपोर्टवरती निघाले आणि नवी दिल्लीकडे पोहोचले। नवी दिल्लीला चार्टर प्लेननी ते आलेले आहेत। त्यानंतर मग एका मर्सिडीजची व्यवस्था त्यांच्यासाठी इथे करण्यात आली होती। त्यांच्यासोबत अनेक गाड्यांचा ताफा आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे मोठ्या संख्येने गाड्या त्यांच्यासोबत होत्या आणि या सगळ्या गाड्या आता रात्री अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत। सध्या अमित शहा, JP नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे सगळेजण भाजपच्या मुख्यालयामध्ये कोर कमिटीच्या मीटिंगसाठी बसलेले आहेत। पण त्याच वेळी भाजपकडून हे सगळे प्रमुख नेते हे पुन्हा अमित शहांच्या निवासस्थानी येऊन भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये वाटाघाटींसंदर्भात, भविष्यातील सहकार्य सहयोगासंदर्भात चर्चा करण्यासाठी येऊ शकतात। आणि त्यासाठी राज ठाकरे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत नवी दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि आता त्यांचा ताफा निघालेला आहे, तो अमित शहांच्या घराच्या दिशेने निघालेला आहे। त्यामुळे एक ऐतिहासिक मोठी घडामोड, मोठी बातमी आहे, कारण जवळपास 10 वर्षांनंतर राज ठाकरे हे NDAच्या पक्ष नेतृत्वाला भेटणार आहेत। 2014 पूर्वी त्यांनी गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली होती आणि त्यानंतर थेट आता ते अमित शहांची भेट घेण्यासाठी येणार आहेत। अनेक भूमिका बदलणारे राज ठाकरे हे आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षासोबत, NDA सोबत घटक पक्ष म्हणून सहभागी होणार का, असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत। आणि स्वाभाविक त्याविषयीचे काही ठोस निर्णय हे आज होऊन उद्या आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार महायुतीचे प्रमुख नेते सुद्धा नवी दिल्लीत येणार आहेत। त्यानुसार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीत येऊ शकतात आणि मग राज ठाकरेंच्या NDA मधील सहभागाविषयीची काही अधिकृत घोषणा कदाचित उद्या केली जाऊ शकते। अश्विन, सोमेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। या बैठकीवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।